P10 न्यूज ब्रेकिंग. गोंडवाना विद्यापीठात धक्कादायक बेफिकिरी. इंग्रजी कोर्सची जाहिरात करताना इंग्लिशला छोटा ई लिहिल्याने शैक्षणिक दर्जावर मोठा प्रश्नचिन्ह. मित्रांनो, आज सहज गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये पाऊल टाकलं आणि जे दिसलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसला नाही. जगभरातील टॉप विद्यापीठात पाऊल टाकलं की लगेच जाणवतं हे ज्ञानाचं, कुतूहलाचं, प्रश्न विचारण्याचं आणि माणुसकीचं केंद्र आहे. वातावरण प्रेरणादायी, वेलकमिंग आणि विचारांना उत्तेजन देणारं असतं. पण गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य गेटवर पाऊल टाकताच काहीच उलट प्रशासकीय उदासीनता आणि पूर्ण बेफिकिरीची जाणीव झाली. ज्ञाननिर्मितीची ऊर्जा कुठे? फक्त नोकरी आणि पगार चालू ठेवण्याची धडपड दिसली. आणि आता खरी सनसनी, मुख्यद्वारावरच मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून चालणाऱ्या कोर्सेसची यादी लावलेली आहे. त्यात इंग्लिश क्रिएटिव्ह रायटिंग या विषयाचा डिप्लोमा कोर्सचा उल्लेख. पण इंग्लिश हा शब्द कॅपिटल ई शिवाय लिहिला आहे, छोट्या ई ने. हे काय? शालेय स्तरावर शिकवलं जातं की इंग्लिश हा प्रॉपर नाउन आहे, नेहमी मोठ्या अक्षराने लिहावा लागतो. आणि हे विद्यापीठ इंग्रजी विषयातील डिप्लोमा कोर्सची जाहिरात करतंय. ही मूलभूत व्याकरणाची चूकही दिसत नाही. लाखांचा पगार घेणारे प्राध्यापक, विभाग प्रमुख, कुलसचिव यांना ही चूक दिसली नाही का? की दिसूनही दुर्लक्ष केलं? इंग्रजी विभागातील प्राध्यापकांना पगार घेण्याचा नैतिक अधिकार उरतोय का? हे फक्त एक छोटी चूक नाही, हे शैक्षणिक दर्जाचा आणि प्रशासनाच्या बेफिकिरीचा मोठा पुरावा आहे. आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त भागातील हे विद्यापीठ तरुणांच्या भविष्याची जबाबदारी घेतनी, पण अशा चुका प्रतिमेला धक्का देतायत. प्रशासनाने तात्काळ सुधारणा करावी, बोर्ड बदलावे, जबाबदारांवर कारवाई करावी. अन्यथा असा दर्जा असलेल्या विद्यापीठात विद्यार्थी कसे शिकतील? P10 न्यूजला तुमच्या प्रतिक्रिया पाठवा. ही बातमी खरी आहे का? तुम्हाला असं काही अनुभवलंय का? कमेंटमध्ये सांगा.